भाजपा उत्तरेत वाढली, त्यामुळे त्यांच्या एकूणच जातकुळीवर, कार्यशैलीवर उत्तरेतल्या गायपट्ट्याचा प्रभाव आहे. तर शिवसेना शिवरायांच्या महाराष्ट्रातली, त्यामुळे सेनेवर छत्रपतींच्या आक्रमक अशा विचारांचा पगडा आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिकांवरचे संस्कार हे सुद्धा तसेच आक्रमक आणि काँग्रेसी गांडुगिरीला विरोध करणारे. भाजप आणि काँग्रेसमधला संघर्ष सुरू झाला तो देशहिताच्या विचारांवरून सुरुवात झाली, पण हा संघर्ष जोवर काँग्रेस सत्तेत होती तोवरचा. भाजपला राजकीय स्थैर्य मिळू लागल्यानंतर, जनमानसात मतदानाचा टक्का वाढू लागला, त्यानंतर संघर्ष हा सत्तेसाठीचा संघर्ष बनला, जो काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू झाला. पण महाराष्ट्रात शिवसेना सगळ्याच पातळीवर काँग्रेसी विचारांना कडाडून विरोध करताना दिसत असायची. अर्थात बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते ते. दोन्ही राजकीय पक्ष हे एकमेकांचे प्रचंड मोठे राजकीय विरोधक मानले जायचे. आजही म्हणजे 2019 साली उद्धव ठाकरेंनी आपल्या कडवट हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देत सत्तेच्या मोहापायी काँग्रेसी विचार जवळ केले आणि ते भाजपाला सत्तेबाहेर बसवून स्वतः मुख्यमंत्री बनले. त्यानंतरही जे कट्टर शिवसैनिक उरले होते, ज्यांच्यावर बाळासाहेबांच्या विचारांचा, बाळासाहेबांच्या संस्कारांचा पगडा होता, आजही आहे, अशा लोकांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जुळवून घेताना अडचणी येऊ लागल्या होत्या. अगदी सत्तेच्या त्या सुवर्णमंडित सिंहासनावर बसल्यानंतरही एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसताना अनेकांना त्रास झाला. काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनेसोबत आले ते केवळ सत्तेसाठी आले, त्यांनी विचार बदलले नव्हते. विचार बदलले ठाकरेंच्या शिवसेनेने. महाराष्ट्रातून जवळपास नामशेष होऊ लागलेल्या या दोन्ही काँग्रेसला 2019ला नवसंजीवनी मिळाली, ती महाविकास आघाडी सरकारच्या प्रयोगाने. पवारांच्या तालमीत तयार झालेल्या अजितदादांकडे असलेल्या अर्थ खात्याच्या त्या अस्त्राचा पुरेपूर वापर करून त्यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत केला. सरकारी तिजोरीतला पैसा त्यांनी स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी वापरला. याच पैशाचं असमान वाटप खटकल्यानं शिवसेनेचे काही मंत्री आणि आमदार हे सत्तेतून बाहेर पडले. आणि नंतरचा इतिहास तुम्हाला माहीत आहे काय झालं ते. आता भाजप आणि शिवसेना या दोन नैसर्गिक युती होऊ शकणाऱ्या विचारधारांमध्ये अनाकलनीय पद्धतीनं 2023 साली अजितदादांचा राष्ट्रवादी गट सहभागी करून घेतला गेला. या सहभागाला मास्टर स्ट्रोक वगैरे बोललं गेलं, पण माझ्या मते हा स्वतःच्या पायावर मारून घेतलेला धोंडा होता. कुणाच्या पायावर? तर राष्ट्रीय विचारांच्या एकंदर जातकुळीतल्या मंडळींनी स्वतःच्या पायावर हा धोंडा मारून घेतला होता. भारतीय जनता पक्षाच्या मदतीनंच अजित पवार गट हा विधानसभेला 41 जागा जिंकू शकलाय. आज त्यांच्याचकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत, पुन्हा दादाच अर्थमंत्री आहेत. त्यामुळे पुन्हा निधी वाटपात असमानता होणार हे सांगायला कोणी राजकीय पंडित नको होतं, आणि झालंही तसंच. बरं, राजकीय मतभेद हे नेहमीच पैसा किंवा निधीचं वाटप या मुद्द्यांवरच निर्माण होतात असं काही नाहीये. तर एका म्यानात दोन तलवारी जशा असू शकत नाहीत, ही म्हण जशी वेळोवेळी वापरली जाते तशी ती इथंही वापरली जाते. एखाद्या जिल्ह्यातलं जे राजकारण असतं ते आपल्या वर्चस्वाखाली असावं म्हणून प्रत्येक पक्षाचे नेते धडपडत असतात. तर याच न्यायानं रायगड जिल्ह्यातल्या वर्चस्ववादाची लढाई ही पूर्वापार सुरू आहे, वर्षानुवर्ष सुरू आहे. या लढाईत सुरुवातीला अग्रेसर असणारा शेतकरी कामगार पक्ष रायगडमधला हा आपल्याला समोर दिसायचा. कालांतराने हा पक्ष ढेपाळला आणि मग शिवसेना आणि काँग्रेस, मग या काँग्रेसची झालेली राष्ट्रवादी काँग्रेस, असा संघर्ष सुरू झाला. संघटना वाढवण्यासाठी झटणाऱ्या मग त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबद्दल का असेना आणि त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबद्दल पण आपण नेहमीच सहानुभूती बाळगून असतो. पण खऱ्या अर्थानं शिवसेना इथली वाढवण्यासाठी जे झटले त्यात बबन पाटील असतील इकडचे जिल्हाध्यक्ष पूर्वीचे, किंवा भरतशेठ गोगावले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सातत्याने रायगडचा गड लढवत झुंजवत ठेवला, नाहीतर यांनी कधीच गिळंकृत केला असता. पवारांकडच्या सत्तेनं इथली बरीच समीकरणं बदलवण्याचा प्रयत्न करून पाहिलाय, पण राष्ट्रवादीला निर्विवाद सत्ता मिळवण्याच्या मार्गात एकच अडथळा नेहमी जाणवत आलाय, आणि तो म्हणजे रायगडमधली शिवसेना. राष्ट्रवादीचे रायगडमधले नेते सुनील तटकरे, सुनील तटकरेंचे बंधू अनिल तटकरे
सुनील तटकरेंची मुलगी आदिती तटकरे आणि मुलगा अनिकेत तटकरे, अशा या तटकरे घराण्याला रायगडची मनसबदारी मिळावी, त्यांच्या माध्यमातून पवार कंपनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व या जिल्ह्यावर राहावं म्हणून शरद पवार, अजितदादा, सुप्रिया सुळे यांचं रायगड जिल्ह्यावर कायमच लक्ष राहिलेलं आहे. त्यांना समोर दिसणारा अडथळा जो होता या सगळ्या त्यांच्या मनसुब्यांमधला तो शिवसेना, आणि त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष या जिल्ह्यात आपण सातत्यानं पाहत आलेलो आहोत. सध्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात रायगडमधल्या संघटनेची जबाबदारी भरतशेठ गोगावलेंकडे आहे. अलिबाग, कर्जत, महाड, उरण, पनवेल आणि रायगड असे 6 विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यात येतात. मुंबईचं प्रवेशद्वार म्हटलं जातं रायगड जिल्हा म्हणजे, आणि अनेकविध औद्योगिक प्रकल्प, JNPT सारखं बंदर, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, अशा विविधतेनं समृद्ध असलेल्या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री ताब्यात असणं हे कोणत्याही राजकीय पक्षासाठी फायद्याचं आणि प्रतिष्ठेचंही आहे. प्रोटोकॉल असतो ना. त्यामुळे हे पालकमंत्रीपद सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांमधल्या सुप्त संघर्षाचं कारण आहे. बावनकुळेंनी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना समज दिलेली आहे. बावनकुळे असतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पण त्यांनी दुसऱ्या पक्षांना सल्ला देण्याइतपत त्यांची पतप्रतिष्ठा मात्र वाढलेली नाहीये. ते शॅडो प्रेसिडेंट आहेत भाजपचे. असो, शिवसेना आणि राष्ट्रवादी हा उघड संघर्ष जो आधी होता आणि आता हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र बसलेले आहेत, तरी तो असाच उघडपणे चालत राहणार आहे. कारण प्रत्येकाला या जिल्ह्याची सूत्र आपल्या हाती हवी आहेत. सेनेचे भरतशेठ गोगावले यांना राज्यातल्या सत्तांतरानंतर पहिल्या 2.5 वर्षात मंत्रिपद काय मिळालं नव्हतं, म्हणून त्यांचं रायगडचं पालकमंत्रीपदही हुकलं. पण ते आता राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री आहेत. त्यांना रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतची खात्रीच होती की या खेपेला ते मलाच मिळणार. ते त्यांनी जॅकेट, कोट, बीट काय काय शिवून ठेवलं होतं. पण भाजपचे चाणक्य म्हणवले जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक मंत्री आदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद देऊन टाकलं, घोषित केलं. आणि रायगडमध्ये एका मोठ्या वादाची ठिणगी पडली. भाजप शिंदेच्या शिवसेनेला डावलून राष्ट्रवादीला झुकतं माप देते, हा मेसेजही खालवर गेला. आता त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केली कडक शब्दात. या पालकमंत्री नेमणुकांवर ते व्यक्त झाले आणि त्यानंतर मग नाशिक आणि रायगडच्या त्या नियुक्त्या होत्या पालकमंत्री पदाच्या, त्यांना स्थगिती देण्यात आलेली. पण या स्थगितीनं जिल्ह्यात अस्वस्थता मात्र प्रचंड वाढलेली आहे. कारण पालकमंत्रीपद ही अशी टांगती तलवार ठेवून नाही ना चालणार. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता त्या पदावर बसलेला पाहायचा आहे. याचाच परिपाक म्हणून खासदार सुनील तटकरे यांनी भरतशेठ गोगावलेंची ओळख बनलेल्या त्यांच्या काखेतल्या नॅपकिनची भर सभेत खिल्ली उडवली, नक्कल केली. पुन्हा एकदा आपल्या सर्व आता महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी अशा सगळ्यांनीच तटकरेंना या मिमिक्रीचा जाब विचारलाय. 1 रुपया घरात ठेवून जेवढे पैसे होते तेवढे त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये जे असेल ते काय मदत करता येईल त्या छोट्या मोठ्या गोरगरिबांना मदत केली. परंतु आपल्या याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरेला पाडून घेतलं. पण सुनील तटकरेंनी काय केलं? तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती. मी त्या दिवशी मिमिक्री भरतशेठ, मी माझ्या घरी होतो उभा, मी पाहिली. बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता, तुझ्या ती मिमिक्री करायला लागल्या भरतशेठची, त्याच दिवसात तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे. ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये. पहिलं मालकत्व स्वीकारा. आपण रायगडवासी त्या दिवशी आनंदी होऊ की ज्या दिवशी ही रायगडची बॅच खऱ्या अर्थाने या रायगडमधून बाहेर काढू, तेव्हाच खऱ्या अर्थाने या रायगडला न्याय मिळेल असं मला निश्चित वाटतं. भरतशेठ हे आपले महान नेते आहेत आणि पालकमंत्री जर बनणार त्याची शंका घ्यायचं कुठे कारण नाही आहे. महेंद्रने सांगितलं काही झालं तरी चालेल, पण भरतशेठ पालकमंत्री होणार ही आमची शपथ निश्चित आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहे. यावर उत्तरादाखल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आपलं तोंड उघडलं, उत्तर दिलंय. प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर 2029ला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच. पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालाने आपला चेहरा लपून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना, ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल. आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं. बाळासाहेबांचे संस्कार नाहीत, पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत.
त्यामुळे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आपल्या अवकाशात राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका. या सगळ्या भाऊगर्दीत महायुतीतला एक पक्ष जो पुढच्या आगामी निवडणुकांमध्ये 100% स्वप्न पाहतोय, त्याला आता या दोन्ही प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या खरं तर नको आहेत. त्यांना थेट महायुतीतून हाकललं म्हणजे मतदारांचा रोष ओढवून घेणं हे आलंच. म्हणून आता तरी या दोन्ही पक्षांना आपापसात झुंजवून शक्तीहीन कसं करता येईल आणि तसं करून त्यांना वाटेला लावणं हाच एक सोपा मार्ग समोर आहे आणि तो भारतीय जनता पक्षाकडून अवलंबला जातो हे स्पष्ट दिसतंय. भरत शेठचं नॅपकिन प्रेम हे आजचं नाहीये, उलट ती नॅपकिन म्हणजे भरत शेठ गोगावले यांची ओळख निर्माण झालेली आणि त्यावरूनही ही नाहक मिमिक्री करणं हे सुनील तटकरे सारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभेसव नव्हतंच मुळे. पण त्यांनी असा अगोचरपणा करणं हे कदाचित महाशक्तीच्या हेडक्वार्टरकडून आलेलं स्क्रिप्टही असू शकतं. तटकरेंनी आजवर कधी अशा जाहीर सभेत कुणाची मिमिक्री करण्याचा थिल्लरपणा केला नव्हता, पण वरून आदेश आल्यानंतर ते तरी काय करणार म्हणा. त्यामुळे लोकसभेला विधानसभेला वरवर का होईना एक दिलानं काम करतोय असं भासवणारे महायुतीतले रायगडचे शिलेदार आता एकमेकांविरोधात तलवारी परजून उभे आहेत. महायुतीत सारं काही आलबेल नाही हे स्पष्ट करायला रायगडचा हा एक प्रसंग पुरेसा आहे मित्र. मात्र तर प्रसंगाचे कथा, पटकथा लेखक, संवाद लेखक आणि दिग्दर्शक हे नेमके कुठे बसतात, कुठे राहतात, मलबार हिलवर की दिल्लीला, हे कोडं सोडवणं गरजेचं आहे.